संयमाने सिंगल घेत आहेत, स्ट्राईक रोटेट करतायत, एक दुसऱ्याला चान्स देत आहेत आणि या चांगल्या कॉम्बिनेशनने आतापर्यंत त्यांनी धावा जमवल्यात ते मात्र तब्बल 24. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे सरपंच 11चा गोलंदाज कल्पेश. यावेळेस मात्र परफेक्ट प्रॉपर कनेक्ट केला बॉल सीमारेखा बाहेर, बंटी माळच्या बॅट मधून येईल हा देखील एक खणखणीत असा षटकार. काय बॅटिंग सुरू केली आहे बंटी माळीने. प्रत्येक येणारा चेंडू मैदानाच्या बाहेर त्याला धाडायचा आणि सपोर्टर का म्हणणार नाहीत की मैदान में आ गया अब अपना शेर, ताबड़तोब चौके छक्के लगाएगा, हालत पतली कर देगा हर बॉलर की, हर बॉल को पवेलियन के बाहर पहुंचाएगा. बॅकफुटवरती जाऊन पंच करणं, स्टेप आउट करून समोर मारणं अप्रतिम. म्हणजे मैदानाच्या चारी बाजूंना फटके लगावत असतो हा खेळाडू. चौफेर टोळेबाजी करत असताना तब्बल रुहान 11ची धावसंख्या पोहोचते ती मात्र 34. 34 धावा आणि शेवटचा अंतिम बॉल पॉवर प्ले P2चं षटक असताना अंतिम चेंडूची फेकी करेल कल्पेश. शेवटचा बॉल तो देखील स्कूप केलाय बॉल. क्षेत्ररक्षक धावतोय, बॉल पुढे आहे, क्षेत्ररक्षक मागे, चेंडू सीमा पार. षटक क्रमांक दुसरं देखील चौकाराने फिनिश केलं आणि आफ्टर 2 ओव्हर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर धावसंख्या पोहोचते ती मात्र 38. संदीप सर काय सांगाल. खऱ्या अर्थाने आपण ह्याचे पाहिलं गेलं ना, टॉस जिंकला सरपंच 11ने आणि त्यांनाही सांगितलं सकाळचा ड्यू फॅक्टर या मैदानावरती आतापर्यंत गोलंदाज हवी झालेत, पण इथे खऱ्या अर्थानं पाहतोय तर गोलंदाजाचा एन्काउंटर झाला. प्रत्येक गोलंदाजाच्या चेंडूवरती हल्ला करण्यात आला आणि आपण पाहतोय कोणत्याही प्रकारचा आहार होत नसतील पण आम्ही करण्याचा मानस या ठिकाणी घेऊन मैदानात फलंदाजी करणार. तर 2 षटके धावसंख्या पोहोचते ती मात्र 38 आणि 38 मध्ये एकट्या राहुल माळीच्या पाहिल्या तर 26 धावा राहुल माळीच्या बॅटमधून आल्यात आणि सूरजच्या बॅटमधून आल्यात त्या मात्र 12 धावा. तर सरपंच 11 टीमकडे गोलंदाजीकडे जर पाहिलं गेलं तर एकही एक्स्ट्रा स्वरूपातली धाव त्यांनी आतापर्यंत खर्च केली नाही आणि आता गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 घेऊन अंतरनीड गावचा हा खेळाडू किरण जाधव गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल मी सांगितलं ना दोन्ही धावा काढतोय म्हणण्यापेक्षा मी म्हणा की 44 मधल्या 40 धावा या षटकार चौकारांच्या मदतीने झाल्यात आणि फक्त 4च सिंगल या 2 फलंदाजांकडून घेण्यात आल्यात. म्हणजे षटकार चौकारांची चौफेर टोळेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. किरणचा हा बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलचं जजमेंट टाकतोय, बॉल त्या ठिकाणी चेंडू सीमा पार. आणखी एक दमदार मध्ये असा खेळाडू आहे बॅकफुटवरती ठेवण्याचा जो संघ मालकाने जो मानस धरला तो कुठेतरी खतरनाक ठरला अजय. कारण सुनील अप्रतिम खेळाडू असताना पॉवर प्लेचं षटक त्याच्याकडे दिलं का नाहीये याच्यावरती प्रश्न जरूर निर्माण होईल. येस, भरत पेरणे कर्णधाराने यंगस्टर वरती दाखवलेला हा विश्वास आहे. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे, स्वतः क्षेत्ररक्षक भगवान दळबे बॉलच्या खाली, झेल पकडली जाईल आणि पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय तो मात्र किरण जाधव या गोलंदाजाने. सरपंच 11 थांबवते या टीमला. पहिली विकेट या ठिकाणी तंबूच्या दिशेने. सूरज बॅक टू द डगआउट. विकेट जात आहे पहिली आणि लगेचच वन डाऊनच्या भूमिकेत कॅप्टन ऑफ द टीम प्रकाश पारधी मैदानाच्या आतमध्ये एंट्री करतायत. सुरुवात चांगली झाली आहे, दमदार बॅटिंग केली सूरजसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजला पाहिजेत. धमाकेदार सुरुवात करून दिली, विकेटचं पतन झालं पण त्यानंतर प्रकाश पारधी म्हणजे रुहान 11 ममदापूर संघाची देखील बॅटिंग लाईन तितकीच तगडी आहे. कारण सूरज परतलाय, धावसंख्या पोहोचते ती मात्र आतापर्यंत 48 धावा आणि षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती सुरू आहे. 8 चेंडूमध्ये 22 धावा करून मात्र सूरज या ठिकाणी बॅक टू द पवेलियन झालाय. बंटी माळी अजूनही मैदानाच्या आतमध्ये एक घातक आणि विध्वंसक फलंदाज मैदानावरती तळ ठोकून उभा आहे आणि त्याच्या समोर आता गोलंदाजी मधलं चॅलेंज असणार आहे ते मात्र किरण जाधव या गोलंदाजाचं. लेफ्ट हँड गोलंदाज आहे, चांगला परफॉर्मन्स किरण जाधवने या वर्षीच्या सीझन मध्ये दिलाय. समोर असणारे बंटी. हा बॉल फुलरले, फुल टॉस, घुटना टेक तमाशा देख. आणखी एक बंटी माळीच्या बॅटमधून षटकार. बंटी माळीचा झंझावत मैदानाच्या आतमध्ये सुरूच आहे आणि धावांचा जो ओघ आहे, धावांचा जो प्रवाह आहे तो मात्र जाऊन पोहोचलाय तब्बल 54 या धावसंख्येवरती आणि अर्धशतक गाठत असताना रुहान 11 ममदापूर संघ 54 धावांवरती सध्या षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना किरण जाधवचे बॉल या ठिकाणी कंप्लीट होताना दिसत आहेत. जरूर आपण अजय जशा प्रकारे झंझावत होतोय तसंच आपल्यासाठी म्हणजे समालोचन कक्षाचा झंझावत समजला जाणारा
कर्जत तालुक्यातील एक सिनियर समालोचक रायगड क्रिकेट असोसिएशनचे कर्जत विभाग अध्यक्ष संदीप बोराडे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनाही विनंती करूया या पण व्यासपीठावरती, आजचा दिवस तुमच्यासाठी राखीव आहे. येस, मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे संदीप बोराडे सर. या सर मंचावरती आम्ही आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर मॅचमध्ये एक मिस्टेक करत असताना सरपंच 11 धामोते संघ बॅक टू बॅक विकेटचं पतन झालं असतं. बंटी माळीची ही ड्रॉप केलेली कॅच एक धाव देऊन जाईल रुहान 11 ममदापूर टीमला. रणसंख्या पोहोचती आहे आतापर्यंत 55 आणि षटक क्रमांक 3 शेवटच्या अंतिम चेंडूकडे वाटचाल करत असताना गोलंदाज किरण जाधव. अखेरचा चेंडू कट केला, बॉल क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी झालाय आणि वेगाने धाव कंप्लीट केली अफलातून फिल्डिंग स्लिप मध्ये आणि एका रनने 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या पोहोचली ती मात्र तब्बल 56. तर ड्रिंक ब्रेक होईल 12th मॅन. आपण लगेचच धावाचा एक खेळाडू कोणताही गेला तरी चालेल. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या पोहोचली ती मात्र 56. आज तुम्हाला समालोचन क्षेत्रामध्ये संदीप बोराडे सर देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणार आहेत. त्याचबरोबर निखिल वाकळे सर देखील असतील, महागुरू संदीप गायकवाड सर देखील आहेत. आणि आज मॅचेस खूप चांगल्या आहेत कारण पहिलीच मॅच दमदार बॅटिंग, 3 षटकामध्ये धावा पोहोचल्या तब्बल 56. राहुल माळीचा जर आपण बॅटिंगचा विचार केला तर सूरजने 22 धावा केल्या, राहुल माळी 33 धावांवरती खेळतोय म्हणजे पहिलं अर्धशतक. काल भगवान ठोंबरे या खेळाडूची खेळी आपण पाहिली होती. 18 चेंडूमध्ये जवळजवळ 48 धावांची इनिंग तो खेळला होता, ज्यावेळी धावसंख्येचा पाठलाग करायचा होता तब्बल 92. पण आज बंटी माळीने पहिल्याच सत्रामध्ये आणि पहिल्याच मॅचमध्ये तब्बल 33 धावा नॉट आउट सध्या तो मैदानावरती खेळतोय. एक झेल त्याचा ड्रॉप झालाय. 56 धावा 3 षटकामध्ये झाल्यात आणि गोलंदाजी करणाऱ्या सरपंच 11 धामोते टीमला इथे थोडासा विसावा, थोडीशी विश्रांती दिली जाते. पाणी पुरवलं जात आहे. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. आणि या मैदानाची जर खासियत पाहिली ना तर नेरळ परिसर प्रीमियर लीग ही दुसऱ्या पर्वामध्ये देखील स्पर्धा होती. स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण भाकरीचा पाडाचं हे मैदान आहे आणि सुसज्ज अशी ही खेळपट्टी, दोन्ही एंडकडून खेळलं जाणारं हे मैदान आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी मात्र चांगली व्यवस्था आहे. अगदी आमच्या आयोजन कमिटीने जी संकल्पना यावर्षी अंमलात आणली आहे ती मात्र प्रत्येक प्रेक्षकांसाठी देखील स्टँड उभारलेत. पाहतो आपण या ठिकाणी वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील स्टँड असेल, हरिभाऊ भडसावले स्टँड असेल, त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिक भगत मास्टर स्टँड असेल, त्याचबरोबर वीरभाई कोतवाल स्टँड असेल. 4ही स्टँड या ठिकाणी सज्ज आहेत प्रेक्षकांसाठी आणि चांगली संकल्पना आयोजकांच्या वतीने या ठिकाणी अंमलात आणण्यात आली आहे. तो बंटी माळी 33 धावांवरती नॉट आउट खेळतोय. जर बंटी माळी इथे अर्धशतक कंप्लीट करतोय तर मात्र मंगेश दादा वैखरे यांच्याकडून बंटी माळीसाठी एक स्पेशल गिफ्ट असणार आहे. तीन षटके 56 धावा. मंगेश वैखरे दादांना विनंती करतो, दादा या आपण मंचावरती, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 4 सुरू होईल. सुनील आहिर हुकमी एक्का या टीमचा. पहिला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावतोय, बॉल अडवू शकणार नाही, चेंडू सीमा पार. प्रकाश देखील इथे आता आग ओकत असताना जो हुकमी एक्का होता, संदीप गायकवाड सरांनी उल्लेख केला की ज्या गोलंदाजावरती या टीमची मदार आहे, 40 खेळाडू आहे, जो चांगल्या फॉर्म मध्ये या सीझन मध्ये खेळतोय, त्या गोलंदाजावरती देखील आता प्रहार चढवलाय आणि सुरुवात किती चांगली आहे. योगायोग तुम्ही पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती आला षटकार, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती आला चौकार, तिसरं षटक सुरू झाली षटकार आला आणि चौथ्या ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलवरती चौकार आला. षटकार चौकार षटकार आणि चौकार ही सुरुवात राहिली आहे रुहान 11 ममदापूर या टीमची. गोलंदाज सुनील, यावेळी प्रकाश शपलून पुढे आले होते, फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू, वेगाने कंप्लीट केली जाईल. एक धाव लेग बायच्या स्वरूपात आणि पहिली अतिरिक्त धाव आहे ती मात्र सरपंच 11 या टीम कडून. कारण आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजावरती जरी फलंदाजांनी प्रहार चढवले असले, धावा वेगाने खोऱ्याने जमा केल्या असल्या तरी अतिरिक्त धावा गोलंदाजीमध्ये तितक्याशा चुका मात्र त्यांनी केल्या नाहीत. आता एक अतिरिक्त धाव्याने स्कोर कार्ड पोहोचतोय आतापर्यंत तब्बल 61 धावांपर्यंत.
बंटी माळी ऑन स्ट्राईक समोर असणारे सुनील आहिर. हा चेंडू चांगला आहे सुनील आहिर या गोलंदाजाचा. ऑफ साईडच्या दिशेने मारा करत असताना त्यांना माहिती आहे चांगल्या पद्धतीने फलंदाज बंटी माळीचा स्टान्स त्यांनी ओळखलाय आणि हा निर्धाव चेंडू बराच कालावधीनंतरचा हा निर्धाव चेंडू आहे. कारण मध्यंतरामध्ये निर्धाव चेंडू येत नव्हते, धावा थांबत नव्हत्या, पण सुनील आहिर सरांची ही गोलंदाजी मात्र भेदक ठरतीये. हा बॉल कनेक्ट चांगला झाला, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पुढे येत आहे झेल पकडण्यासाठी आणि कॅच पकडली. अप्रतिम झेल किशोर भोईर, माळेगावचे किशोर भोईर यांनी पकडला एक अप्रतिम झेल. चांगली कॅच आणि मोठी विकेट सध्या मिळतीये ती मात्र सरपंच 11 धामोते टीमला. काय अप्रतिम झेल घेतला किशोर भोईर यांनी. डीप स्क्वेअर लेग रिजन वरून शॉर्ट मिड विकेट पर्यंत धावत आले. इतकं डिस्टन्स आणि कव्हर केलं आणि शेवटच्या मोमेंटला कॅच पकडण्यामध्ये यशस्वी झाले. धावा पोहोचतायत आतापर्यंत 61. 11 चेंडूमध्ये 33 धावांची इनिंग खेळून बंटी माळी या ठिकाणी बॅक टू द डगआउट होत असताना 3 षटकार 3 चौकारांची बहारदार खेळ केली बंटी माळीने. 11 बॉलमध्ये 33 धावा त्याने केल्यात. षटक क्रमांक 4 सुरू आहे. बॉल 4 कंप्लीट केलेत आणि हुकमाचा एका इथे यशस्वी होतोय सरपंच 11 टीमचा. कारण सुनील आहिर सरांनी 4 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात आतापर्यंत तब्बल 4. यावेळेला फटका चांगला आहे लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय, बॉल सीमा पार. वाईडिच लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय. यावेळेस रुहान 11च्या खात्यामध्ये षटकार. षटकारांची आतिषबाजी केली आहे या मॅच मध्ये रुहान 11 टीमने. सूरजने आधी फटकेबाजी केली. बंटी माळी देखील मैदानाच्या या माऊली आपण व्यासपीठावरती या. काका या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आमचे कारण काका या ठिकाणी उपस्थित झालेत. यायचे आपण व्यासपीठावरती. यावेळेला फटका ऑन साइडला हलक्या हाताने खेळलं गेलं फटक्याला. कल्पेश आहेत बॉल पर्यंत, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. प्रकाश पारधी आणि त्याचबरोबर दीपक निरगुडा हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आणि 4थं षटक या ठिकाणी समाप्त होत असताना धावा 4 ओव्हरमध्ये पोहोचतात 69 धावा. 2003 1999 ते 2011 पर्यंतचा कालखंड पाहिल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाकडे देखील अशीच दमदार बॅटिंग लाईन होती. अगदी सुरुवातीला मॅथ्यू हेडन, ॲडम गिलक्रिस्ट सारखे खेळाडू यायचे, धावा करून जायचे. मध्यंतरामध्ये रिकी पॉन्टिंग, माईक हस्सी असे खेळाडू असतील ते मात्र गोलंदाजांना झेलायचे. आणि त्यानंतर मात्र अँड्रू सायमंड असेल किंवा शेवटचे गोलंदाज अगदी मिशेल जॉन्सन, ब्रेटली जरी असेल तर ते चांगली इनिंग फिनिश करायचे. ही त्रिसूत्री पद्धत फलंदाजीमध्ये होते ऑस्ट्रेलियन संघाच्या. आणि 1999 पासून ते 2011 पर्यंत मात्र दबदबा होता विश्व विजेते ऑस्ट्रेलिया या संघाचा. कारण 2011चा जो विश्वचषक होता तिथे क्वार्टर फायनलमध्ये परास्त व्हावं लागलं होतं, म्हणून 2011 पर्यंतचा दबदबा आपण म्हणूया विश्व विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा. आणि आता ह्या मॅचमध्ये पहिल्याच सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये तुम्ही पाहिलं ना तर रुहान 11 ममदापूर संघाने तब्बल धावा ठोकून काढल्यात 69. काल 92 धावांचं लक्ष होतं, म्हणजे 91 ही हायेस्ट धावसंख्या राहिली आहे नेरळ परिसर प्रीमियर लीगची. आता शेवटची ओव्हर वैयक्तिक दुसरी घेऊन मारुती माळी. पहिला बॉल, पहिला चेंडू. थोडं गती कमी होती, फलंदाज आधीच फटका खेळण्यासाठी सज्ज होते, बॉल मात्र डॉट. षटक क्रमांक 5 मारुती माळी. अनुभव आहे अंजब संघाचा हा स्टार खेळाडू. कारण या वर्षीच्या सीझनमध्ये स्वर्गीय भास्करी लेवण अंजब संघाने ज्या सुरुवातीच्या 2 ट्रॉफी जिंकल्या होत्या लगातार, त्यातही पाहिलं गेलं तर पनवेल येथून वावंजे येथून एक संघ आला होता सावळेच्या मैदानावरती. आणि त्या संघाचा विजयरथ रोखेल कोण असा प्रश्न असताना मारुती माळी या खेळाडूने तब्बल मी म्हणेल की मेगा फायनलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा त्या संघाच्या विरोधात दिल्या होत्या. असा हा मॅच विनर गोलंदाज सध्या सरपंच 11 धामोते टीम कडून गोलंदाजी करतोय. दुसरा बॉल फटका खेळला या ठिकाणी. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील, कव्हर पुढे सरसावतीये, मिलेल एक सिंगल. रुहान 11 ममदापूर संघ सुरुवातीला धावा खूप वेगाने आल्या. आता मात्र सुनील आहिर सरांनी जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजीवरती फक्त त्यांनी खर्च केला 13 धावा. म्हणजे थोडेसे मी म्हणेल की थोडासा वेग कमी केला. आणि आता मारुती माळी 2 चेंडूमध्ये खर्च करतो 1 धाव. धावा टोटल पोहोचतीये आतापर्यंत 70 रन्स ऑन बोर्ड. यावेळेला फटका हवेचा वेध घेतो. विकेट कीपर भरत वेगाने आले होते, बॉल जमिनीवरती पडलाय आणि 1 धाव कंप्लीट करून दुसऱ्या धावेसाठी पंचांकडे धावबादची अपील करतायत. पंच या ठिकाणी
येस, रिव्ह्यू थर्ड अंपायरकडे या ठिकाणी निर्णय सोपवण्यात आलाय. ऑफिशियल आमचे या ठिकाणी चेक करतील. डिसिजन पेंडिंग आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि या ठिकाणी व्हॉइस ऑफ वाडा निखिल वाकळे सर या ठिकाणी पोहोचत आहेत. काल देखील निखिल वाकळे सरांनी मात्र खूप चांगलं समालोचन केलं आणि आज सलग दुसऱ्या दिवसामध्ये निखिल वाकळे सर मात्र या ठिकाणी जोडले जातं. मनपूर्वक स्वागत आहे निखिल वाकळे सर. आणि डिसिजन पेंडिंग आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू चर्चा करतील आणि आमच्या ऑफिशियल या ठिकाणी चेक करत असताना पहिलीच मॅच आहे आजच्या दिवसाची. एका बाजूला तुम्हाला बॅटिंग करणारी टीम दिसतीये, ती मात्र रुहान 11 ममदापूर गुफरान पौंजेकर यांची टीम. तर दुसऱ्या बाजूला सरपंच 11 हा संघ मात्र सन्माननीय सरपंच महेशजी विरळे साहेबांचा संघ आहे. आणि त्या दोन टीम मधील पहिल्याच इनिंगमध्ये तब्बल धावा आत्तापर्यंत तरी पाहतो आपण 70 आणि तिसऱ्या बॉलवरती डिसिजन मात्र पेंडिंग आहे. नाही, खऱ्या अर्थाने आपण पंचांकडे जाऊया. पंच, हा रिव्ह्यू तुमचा होता का संघाचा होता इतर? ओके, कारण प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू दिला आपण आणि तो रिव्ह्यू आपण पाहतोय गुफरान पुंजेकर यांच्या रुहान 11 संघाने घेतलाय. या ठिकाणी डिसिजन येतोय बॅटर आउट, फलंदाज बाद आहे. या ठिकाणी एक धाव मिळेल आणि दुसऱ्या धावेसाठी बॅट्समन आउट. तर यानंतर होणारी मॅच असेल बासरे अँड विर्ले ग्रुप वर्सेस वसीम 11. तर वसीम 11 टीमचे कर्णधार आणि बासरे अँड विर्ले ग्रुपचे कर्णधार आपण दोघांनीही इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित व्हायचं आहे. कारण पहिल्या इनिंगची शेवटची ओव्हर सध्या सुरू आहे आणि 3 बॉल आतापर्यंत पूर्ण केलेत मारुती माळीने. या गोलंदाजाने आपल्या अनुभवाचा वापर करत असताना टिच्चून माराने गोलंदाजी केली शेवटच्या ओव्हरमध्ये. डेथ ओव्हरमध्ये अशा पद्धतीने गोलंदाजी करणं म्हणजे सरपंच 11 धामोती टीमला पुढच्या इनिंगमध्ये एक चांगला कॉन्फिडन्स देणे. आणि जे भरधाव वेगाने जाणारी धावसंख्या आहे त्या धावसंख्येला देखील त्याने रोख लावलाय. धावसंख्या पोहोचतीये या दरम्यान तब्बल 71 आणि 3 चेंडू समाप्त झालेत. न्यू बॅट्समॅन किरण गावंडा मैदानाच्या आतमध्ये. चौथा बॉल फटका चांगला खेळलाय किरण गावंडाच्या बॅटमधून कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल धडकलाय. बाउंड्री लाईन वरती येतोय किरण गावंडाच्या बॅटमधून हा सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. पुढे येतो ते किरण. 5वा चेंडू. पंच त्या ठिकाणी पाहणी करतायत, निरीक्षण करतील आणि डिसिजन येईल आपल्यापर्यंत. आणि जरूर डीजे मास्टर, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जे धून आहेत आपले दोन्ही धून आहेत ना, एक थीम आणि हा सॉन्ग, हेच पूर्ण दिवस लागलं पाहिजे. मला इतर कोणते संगीत नकोय. तो व्हाईट बॉल या ठिकाणी 1 रन ऍड केली जाईल. 76 धावा. 76. गोलंदाज मारुती माळी पुन्हा एकदा तयार. यावेळी फटका हवेत आहे. विकेट कीपर भरत पुढे सरसवलेत आणि पकडली जाईल झेल. बॅट्समन होईल आउट या ठिकाणी किरण गावंडा. डीजे. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतोय या ठिकाणी माननीय दीपकजी पाटील साहेब कार्य हाच परिचय, प्रयत्न हीच ओळख. एक पाहतो आपण नेहमीच सर्वांना साथ देणारे समाजसेवक माननीय श्री दीपकदादा पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष कांसा वारणा फाउंडेशन या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर पिंपलोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच दीपकदादा कालन
या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि खऱ्या अर्थाने नेरळ परिसर प्रीमियर लीग पर्व दुसरे आपण या ठिकाणी पाहतो. आणि या सोहळ्यासाठी या क्रिकेट स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिल्याबद्दल NPPL कमिटी कार्याध्यक्ष गुरुदादा मस्ने आणि सर्व मेंबर्सच्या वतीने आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पंच जय पवार सर बॅटच्या सहाय्याने धाव आहे 22. तर पहिलं सत्र कंप्लीट होत आहे. 5 षटकांचा खेळ संपला आणि रोहन 11 ममदापूर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 77 आणि 78 धावांचं लक्ष असणार आहे ते मात्र सरपंच 11 थांबवते या टीमला. सर पहिली इनिंग समाप्त झाली. मी 2 कॅप्टनला विनंती करतोय, वसीम 11 टीमचे कर्णधार आणि बासरे आणि विर्ले ग्रुपचे कर्णधार, आपण या ठिकाणी टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. नाही जरूर बासरे इन्फा आणि विर्ले ब्रदर्स अर्थात बास्के आणि विर्ले ग्रुप या संघ आणि त्याच्या विरोधात लढणारे तो वसीम 11 या दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतोय, वेल घेऊ नका, लगेच आपण नाणेफेकसाठी यायचे. किशोर वेल नाही घ्यायचं, आपण लगेच टॉससाठी यायचे. सो दोन्ही कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. यानंतर आपण सेकंड मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत आणि एक मोठं लक्ष देण्यात आलं आहे सरपंच 11 या टीमला. 78 धावांचं लक्ष असणार आहे. सेकंड इनिंग या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर जरूर आपण आज निखिल थोडंसं आपण थांबूया. आज संदीपजी बोराडे सर यांना विनंती करूया आपण यायचं सेकंड इनिंगसाठी. आणि निखिल यांना विनंती करतो आपण टॉक्स बॉक्समध्ये आपण जरूर जोडूया. या ठिकाणी सोबत असतील 2 कर्णधार, एकीकडे असतील बासरे इन्फा संघाकडून बासरे विर्ले संघाकडून किशोर आणि दुसरीकडे असेल वसीम इल्याकडून साजिद, दोन्ही असतील. आणि मी दीपक भाऊ यांना विनंती करतो या आपण टॉससाठी आपल्या शुभ असते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करणार आहोत. तर आदरणीय गुरुनाथजी मसने साहेबांना देखील आपण विनंती करूयात की टॉस बॉक्सकडे आपण या. आणि दुसरा मुकाबला तर सन्माननीय आदरणीय नंदूदादा म्हस्कर यांना देखील विनंती आहे की नाणेफेक कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. निखिल जरूर आपण पाहतोय पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रथमतः पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकचा कौल करून घेऊया आणि त्यानंतर पाहुण्यांचाही आपण मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर मी विनंती करतो गुरुदादा आणि नंदूदादा आपण दोघांनी या ठिकाणी यायचे. वासरे आणि विर्ले ग्रुप आणि त्या विपक्षामध्ये वसीम 11 अशी लढत आहे. मॅच नंबर 2 प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर नाणेफेक होतीये. काटा इज द कॉल अँड इट साइड. अर्थातच छापा आलाय. नाणेफेक जिंकली आहे वसीम 11 संघानं. सर्वप्रथम अभिनंदन. मान्यवरांना आपण विनंती करूयात की आपण मुख्य मंचावरून VIP डायसमधून या मॅचचा आनंद आपण घ्यायचा आहे. यस, त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. साजिद, तुझं प्रथमतः अभिनंदन. काय म्हणशील, नाणेफेक जिंकली आहे, नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असणार आहे? आम्ही पहिले बॅटिंग करू. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय, एक रिस्क डिसिजन, अर्थातच जोखीम भरा निर्णय. काय म्हणशील, काय स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे यामागे? प्लॅनिंग तर काय नाही, फक्त असा एका मोठा टार्गेट समोर ठेवायचा आहे आणि डिपेंड करायचं आहे बॉलिंगनी. त्याच्यामुळे आम्ही फर्स्ट बॅटिंग करतोय, कारण की फ्री माइंडेड बॅटिंग करायला भेटेल. त्यासाठी टॉस जिंकून आम्ही पहिले बॅटिंग करतोय. येस, माझ्या साथीनं जोडला गेलाय किशोर मुरगे. किशोर, खरं तर प्रतिस्पर्धी संघानं प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आहे. तुझ्या वाट्याला अर्थातच क्षेत्ररक्षण आलंय. काय म्हणशील, या निर्णयाचा दुजोरा मात्र तुझ्या वतीनं काय प्लॅनिंग असणार आहे या स्पर्धेतून? आम्ही जर टॉस जिंकणार असतो तर आम्ही फिल्डिंग घेतली असती, कारण की पहिलीच मॅच आहे. बॅटिंगमध्ये म्हणजे स्टार्टिंगला कसं रन्स म्हणजे अजून पहिलीच मॅच आहे, प्लेयर्स सगळे नवे आहेत, तर रिक्स नको म्हणून चांगलं झालं जे आम्हाला फिल्डिंग आली. किंवा छोटं ग्राउंड आहे, टार्गेट किती पण असो चेस होतात. किशोर, काय म्हणशील, एकंदरीत प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात संघर्ष करून आदरणीय गुरुनाथजी मसने साहेब असतील, आदरणीय नंदूदादा म्हस्कर, साईनाथ मसने असतील, यांनी हे बलशाली आणि बलाढ्य आयोजन उभं केलं आहे. तर या आयोजनाकरता तुझ्या प्रतिक्रिया काय आहेत? आयोजन बोलायचं झालं तर नेरळ परिसर प्रीमियर लीग हे गेल्या वर्षी पण चांगली झाली होती. त्याच्यापेक्षा ह्या वर्षी तर अजून
चांगलं आयोजन केलं आहे. त्यामुळे मी आभार मानेल जे NPPL कमिटी आहे सर्व सदस्यांचे. तर धन्यवाद किशोर, तुला देखील शुभेच्छा या मॅच करता. टीम वसीम 11 won the toss and they elected to bat first. या दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष कांसा वारणा फाउंडेशन माननीय श्री दीपकदादा पाटील यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. आणि या स्पर्धेचे मुख्य कार्याध्यक्ष आपण पाहतो गुरुदादा मसने यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातो. त्याचबरोबर आपण पाहतोय पिंपळी ग्रुपपंचायतचे माजी सरपंच माननीय दीपकजी कालन साहेब यांचंही या ठिकाणी मान सन्मान केला जातो. दोन्ही मान्यवरांचं आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि सुरू करूया. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स कडे. तिथे असतील कर्जत टेनिस क्रिकेटमधला एक अफलातून आवाज आमचे साथीदार आणि अर्थात रायगड टेनिस क्रिकेट समालोचन असोसिएशनचे सदस्य कर्जत विभाग अध्यक्ष संदीपजी बोराडे सर यांच्याकडे. तर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की एक सामाजिक कार्याचा वसा आदरणीय दीपकजी पाटील साहेब या ठिकाणून रजा घेत आहेत. समाज कार्याचा वसा, एक बलशाली आणि बलाढ्य तरुण तडफदार नेतृत्व आदरणीय दीपकदादा पाटील या स्पर्धेतून त्यांची मोलाची उपस्थिती अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेकरता पोहोचले. धन्यवाद. त्यांच्या मुलाचं देखील सामाजिक कार्याचा जो काही वसा आहे तो सोशल मीडियावरून सातत्यानं आम्ही ऐकत आलोत, पाहत आलोत. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स जिकडे संदीप बोराडे तुमच्या साथीने जोडले जातील. हॅलो, इथे झटका बसतोय. रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजले, मुखी तुझे नाम आले, हात चरणांशी जोलले, भक्ती तुझी करण्या देवा आज सर्वांग स्फुरले. सर्वप्रथम श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होत आहे. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जिने पाहिलं ती राजमाता जिजाऊ व हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी सात्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती व ज्या हिंदवी स्वराज्याला बुलंदीपर्यंत नेऊन ठेवण्याचं कार्य केले ते राजे संभाजी यांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय. आणि तमाम क्रीडा रसिकांची, मान्यवरांची आणि खेळाडूंची रजामंदी समजून आजच्या NPPL पर्व 2चं समालोचनाची सुरुवात करतोय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसात आपण पाहायला गेलं तर आमचं समालोचन कक्ष गजबजून भरलेला आहे. आमचे साथी समालोचक या स्पर्धेचे लिडिंग कॉमेंटेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं संदीपजी गायकवाड, त्या समेत अजय डायरे आणि एक वाडा जिल्ह्याचा एक आवाज आपल्याला पाहायला मिळणार वाडा तालुका अर्थात निखिल वाकले आमच्या समेत जोडले जात आहेत. आणि खास करून पाहायला गेलं तर फार कमी अवधीमध्ये नावारूपाला आलेले आमचे स्कोरर मित्र नितेश तरे आणि संपूर्ण NPPLची कमिटी आणि यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला गेलं तर tennis.in संपूर्ण टीम अर्थात गौरव सावंतची टीम. जाऊया मैदानाकडे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा सावध पवित्रा फलंदाजाचा मैदानात आपण पाहिलाय. सलामीची जोडी ज्यावेळी मैदानात दाखल झाली त्यावेळी गोलंदाजी मार्कवरती भावेश आले आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन करत दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा दुसरा धक्का त्यांनी दिलाय. परंतु आता वाताहतीला सुरुवात झाली आहे का, कारण एकीकडे आपण पाहिलं तर मात्र धावसंख्येचा जो विचार आहे तो मात्र फार विचारपूर्वक पहिल्या इनिंगमध्ये झाला, जिथे बंटी माळीसारखं नावाचं वादळ मैदानात आलं आणि त्याने धावा कुठून काढल्या. परंतु त्याच्यानंतर फार चाणक्ष बुद्धिमत्ता मैदानात वापरली होती. भरत पेरणेने एक किपिंग करताना त्याला परतवला होता. परंतु इथे मात्र गोलंदाज भावेश आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत भावेश होता, परंतु प्रयत्नांना या ठिकाणी यश आलं नाहीये. आणि या ठिकाणी मात्र आणखी एक धावफलकावरती जोडली जाते. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावफलक मात्र 2 आकड्यावरती आपण पाहतोय. सलामीची संपूर्ण जोडी जर विचार करायला गेलं, नितेश तरे आमच्यापर्यंत माहिती नक्की पुरवत आहेत, पहिल्या 2ही चेंडूंवरती सलामीची जोडी गारद झाली. म्हणजे इथे गोलंदाज भावेशने काय करिश्मा करायला सुरुवात केली आहे. या करिश्म्याला मात्र नक्कीच मी मैदानी चमत्कार म्हणेल, कारण इथे फार चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पुढचा चेंडू भावेश ऑन फायर. इथे पुन्हा सावध पावित्र्याचा खेळ पाहायला मिळाला. फलंदाज थोडस फंबल पाहत होता, परंतु इथे रोखलं गेलं. इथे आणखी डॉट पाहायला मिळतोय. आता मात्र फार बॅटिंग लाईन कडे विचार करायला गेलं तर इथे मात्र एखादा हिरा चमकणं गरजेचं आहे, कारण P1चं पहिलं षटक आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये फार क्रिकेट उंची गाठताना दिसून येते. जसं मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं की जिथे पाहायला गेलं तर तब्बल धावा कुठल्या होत्या 77, परंतु इथे 78 धावा संख्येचा पाठलाग फार काही सांगू देतो. इथे येतो या इनिंग मधला पहिला चौकार. डीजे
इथे पहिलं षटक संपलंय. आपण पाहायला गेलं तर पहिल्या षटकाच्या अंती शेवटच्या चेंडूवरती चौकार नक्की आला. म्हणजे क्रिकेटचं जे तत्व असतं, म्हणायला गेलं प्रत्येक चेंडूवरती धाव येणं अपेक्षित आहे. म्हणजे कमीत कमी एका चेंडूवरती एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्त्व देऊन जाते. आणि इथे पहिलं षटक ज्यावेळी संपलंय त्यावेळी शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने तुम्ही विचार करायला गेला तर या ठिकाणी 6 धावा एका षटकाच्या अंती पाहायला मिळत आहेत. म्हणजे आता मात्र कुठेतरी सुरुवात होते का फलंदाजाच्या बाबतीत पाहायला गेलं तर, कारण थोडंसं प्रेशर फलंदाजावरती आहे. कारण सलामीची जोडी संपूर्णपणे बॅकफूटवरती आली, पवेलियनमध्ये स्थित झाली. त्याच्यानंतर हे दोन फलंदाज मैदानात दाखल झाले, कल्पेश जाधव आणि त्याच्या समेत सुमित गुमारे. सामना चालू आहे आजच्या दिवसातला. आपण पाहतोय रुहान 11 वर्सेस सरपंच 11 यांच्यातली लढत आहे. काय आज अट्रॅक्टिव्ह नाव पाहायला मिळालं. खरं म्हणायला गेलं तर सरपंच ट्रॉफी आजपर्यंत आपण पाहिली, परंतु संघासाठी सरपंच 11 हे नाव मात्र नव्याने देण्यात आलं. आणि खरोखर कौतुक करेल सरपंच 11चे संघ मालक अर्थात महेशजी विरळे. फार एक सामाजिक राजकीय वारसा त्यांच्याकडून पाहायला मिळतो आणि आज मैदानात त्यांच्याच नावाने त्यांनी टीम भरवले. म्हणजे म्हणायला गेलं कोलारे ग्रामपंचायतीचे ते विद्यमान सरपंच आहेत. आणि संदीप जरूर बघा सरपंच 11 संघ चालू आहे ना, पण गाडी आले ना ते गाड्यामध्ये पण ते बसले, ते थेट सरपंच महेश दादा विरले. यस, नक्कीच इथे चेंडू फेकला जातोय. आपण पाहतोय आता मात्र फार चांगला चेंडू या क्षणी आलाय. आणि दरम्यान नक्कीच आपण पाहतोय ज्यांच्या नावाने टीम आपण पाहतोय सरपंच टीम म्हणून मैदानात दाखल झाले. आणि त्यांच्या समवेत या टीमचा खेळ पाहण्यासाठी स्वतः सरपंच साहेब अर्थात महेशजी विरले, ग्रुप ग्रामपंचायत कोलारीचे थेट विद्यमान सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विनंती करेल महेशजी विरले सरांना की आपण मंचावरती या, स्थानपन्न व्हायचं आहे. त्यासोबत साथ पाहतो आपण उपसरपंच रोशनदादा मस्कर यांचंही या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करतो मान्यवरांना का आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांची मांदी या व्यासपीठावरती पाहायला मिळणार. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आपल्या महाराष्ट्रात कुठेही जपली जाते, कोणतेही व्यासपीठ असू दे जिथे मात्र अतिथींचा सन्मान केला जातो. दरम्यान जर पाहायला गेलं तर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती दीपक निरगुडा, फार चांगली गोलंदाजी, काय कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. जिथे चौकार शेवटच्या चेंडूवरती आल्याच्या नंतर आता मात्र या ठिकाणी सरपंच 11 या संघाला बॅकफूटवरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण इथे मात्र या लीग स्टेजचा विचार केला गेला तर मात्र प्रत्येक धावेचा, प्रत्येक चेंडूचा आणि प्रत्येक विकेटचा या ठिकाणी विचार करावा लागतो. आणि तोच विचार सध्या गोलंदाज, फार चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानात त्याच्या बाबतीत. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. फलीची कडा घेऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात. या ठिकाणी पाहायला गेलं तर आणखी एक विकेट मैदानात दाखल झाली आणि त्याच्यानंतर मात्र पवेलियनकडे ती स्थित झाली. या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं वाताहतीला सुरुवात झाली आहे. कारण आता बॅटिंग करणारा जो संघ आहे फार संकटात सापडलाय. कारण इथे विचार करावा लागेल, कारण लक्ष फार मोठं आहे नक्की आहे, परंतु त्या लक्ष्याच्या समीप जाण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. कारण तिथपर्यंत जरी पोहोचले तरी बरंच काही पुढच्या मॅचचा प्रवास जो आहे तुमचा तो सुकर होऊ शकतो, सोपा होऊ शकता. परंतु या ठिकाणी मात्र संकटात आहे, अडकीत त्यात सापडलाय. फार चांगली गोलंदाजी या ठिकाणी दीपक निरगुडा. ममदापूरवाडी, खरोखर जर पाहायला गेलं तर संदीप गायकवाड ममदापूर प्रीमियर लीग मी पाहिलं होतं आणि त्या ममदापूर प्रीमियर लीग मध्ये हा गोलंदाज फार चमकताना दिसला. आणखी एक डॉट चेंडू येतोय, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या ठिकाणी मी तर म्हणेल वक्तव्य फार कमी केलं मी.
दीपक निरगुडा ममदापूरकडून बिलॉंग करतो, परंतु ममदापूर प्रीमियर लीगमध्ये तो गाजला आणि त्याच्यानंतर आदिवासी प्रीमियर लीगचं झालं, कर्जत प्रीमियर लीगचं, त्या आदिवासी प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे तो हा दीपक निरगुडा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण सांगायचं तात्पर्य NPPL पर्व दुसऱ्याचा मेडन षटकाचा हा मानकरी आहे. पहिलं मेडन षटक आतापर्यंत त्याने फेकलंय, कालच्या दिवसात पाहायला मिळालं नाहीये, परंतु आजच्या दिवसात पहिल्याच सामन्यात दीपक निरगुडाकडून हे मेडन षटक आलाय. थोडा संकटात आलाय आता, मात्र सरपंच 11 संघ फार तफावतीने हा सामना पुढे जातोय. संदीप, जरूर तुला आठवण झाली असेल नेरल आपण बेकरीच्या मैदानावरती कर्जत आदिवासी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, आणि हे तिन्ही खेळाडू बघितला सिरीजसाठी 3 खेळाडू होते. एक होता दीपक, दुसरा होता प्रकाश आणि त्याचाच भाऊ मोहन, पण फलंदाजीच्या जीवावरती मोहन त्या ठिकाणी पुढे निघून गेला. हा क्रिकेट आहे संदीप, पाहायला गेलं तर फार चुरस पाहतोय आपण. सध्याचं युग म्हणायला गेलं तर स्पर्धात्मक युग आहे, मग कोणतंही क्षेत्र असू दे, व्यावहारिक असू दे, या तर मग मैदानी खेळ, जिथे मात्र फार स्पर्धा चालू आहेत. आता विचार करा या ठिकाणी या स्पर्धेत काय बळण येणार. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 72 धावा संख्येची गरज. जरूर पंचांना आणि खेळाडूंना माझी विनंती असेल, जे मधून धावता तुम्ही पिचमधून धावता आणि क्रॉस लाईनची गोलंदाजी करताना त्या सर्व गोलंदाज आणि फलंदाजाला विनंती करतो विकेट टिकवायची आपल्याला. ही खरं आहे, कारण फलंदाजांना आणि गोलंदाजांना वॉर्न करूया, कारण पिच टिकवणं फार गरजेचं आहे. तुमची जी लाईन आहे त्या लाईनमध्ये धावण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा, जेणेकरून आपली पिच ही कमीत कमी 6व्या दिवसापर्यंत पोहोचली पाहिजे. हा विचार करा आपण. हा फटका आलाय, हवाई सफर, चेंडूखाली क्षेत्ररक्षक ताईना अटीपेक्षा रिझन, क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही. आणखी एक धक्का, 4थी विकेट, बॅक टू पवेलियन. या ठिकाणी पाहायला गेलं तर 4थी विकेट गमावली आहे आतापर्यंत. सरपंच 11 या संघाने फार चांगल्या रोहान 11 मैदानात काय अटीतटीची लढत देण्याच्या प्रयत्नात धावसंख्येला तर फार मोठी उभारी दिली पहिल्या इनिंगमध्ये. त्याच्यानंतर मात्र सध्या साकलदोर बांधलीत फलंदाजांच्या पायामध्ये, म्हणजे ब्लॉक केलाय या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाला. परंतु आता मात्र विचार करावा लागेल. मी तर म्हणेल महेशजी विर्ले मैदानावरती दाखल झालेत आणि खऱ्या अर्थाने महेशजी विर्ले सध्या तुम्हाला एनर्जीची गरज आहे आणि ती एनर्जी मला वाटते तुमच्या माध्यमातून मैदानात पुरवली जावी, कारण सरपंच 11 संघाचे सध्या फलंदाज थोडे बॅकफुटवरती आलेत. फुल टॉस चेंडू थोडा लोवर केला होता, परंतु या क्षणी मात्र याही चेंडूवरती फार मोठी चुकी फलंदाजाकडून आपण पाहतोय. एकेरी धाव आली आहे, कारण आता मात्र किशोर भोईर फार चुकी करताना दिसून आले, कारण तुम्हाला संधी दिली होती, या संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे. कारण धावसंख्या कमी आहे, जास्त आहे तुमच्यासाठी, परंतु तिला कमीमध्ये आणण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. कारण मी म्हटलंय की लीग मॅचमध्ये तुम्हाला प्रत्येक धावेचा, प्रत्येक चेंडूचा आणि प्रत्येक विकेटचा हा विचार तुम्हाला करावा लागतो. जर तो केला तर तुम्ही या लीगमध्ये सक्सेस होऊ शकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भावेश. हा फटका येथे मात्र फलंदाजाला परतावा लागते. आणखी एक झटका, झटके झटके आणि झटके असं म्हटलं जातं. खरंय नितेश, फार चांगलं कौतुक करेल तुमचं, कारण हा
आपला इतिहास आहे आणि तो इतिहास आज तुमच्या माध्यमातून या मैदानावरती व्यक्त केला जातोय. फार तुमचं सुद्धा कौतुक करेल. कारण इकडे मैदानाकडे जाऊया, कारण धक्का 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 असं म्हटलं जातं. माणसाच्या आयुष्यात 3 झटके आले की माणसाचं तिसऱ्या झटक्यातून वाचला तर वाचला, परंतु तिसरा झटका फार कठीण असतो. परंतु इथे आता मी म्हणेल 5वा झटका दिलाय गोलंदाज बावेशने. अद्यापपर्यंत 4 विकेट वैयक्तिक बावेशच्या खात्यात आहेत आणि 1 विकेट कमावले, ती मात्र दीपक निरगुडा, त्याने सुद्धा मेडन षटक फेकलाय. गोलंदाज बावेश ऑन फायर अँड फाईट. सुंदर फटका आलाय, जसं म्हटलं फाईट. चेंडू हवाई सफर करत लॉंगॉनच्या डोक्यावरून ऑर्थोडॉक्स बाउंड्री बाहेर येतोय, तो मात्र आता उशिरा का विना परंतु षटकार. थँक्यू मास्टर. आपण थांबूया या ठिकाणी आणि जरूर विनंती करूया सरपंच 11 संघाचे संघ मालक तथा कोल्हारे ग्रुप पंचायतचे विद्यमान थेट सरपंच माननीय महेशदादा विर्ले यांना आपण यायचे. आपलं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. त्याचबरोबर उपसरपंच माननीय रोशनदादा मस्कर यांनाही विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचे. आपण पाहतो या ठिकाणी सरपंच 11 संघाचे संघ मालक आणि संघ मालक सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन त्यांना गौरव देते आणि खूप सुरेख आहे मित्रांनो. त्याचबरोबर कोल्हारी ग्रुप पंचायतचे विद्यमान उपसरपंच रोशनदादा मस्कर आणि जरूर रोशनदादा मस्कर यांच्याकडून गोड बातमी जरूर येईल आम्हाला. कारण ही स्पर्धा आणि स्पर्धेला त्यांचं नेहमीच प्रत्येक गावाला योगदान असतं आणि आज या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आमच्या या विकेटची आणि या क्रिकेटची शोभा वाढवली आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, आभार. आपण या ठिकाणी आलात. इथे मात्र आणखी एक झटका पाहायला मिळतोय. विकेट विकेट आणि विकेट मैदानात दाखल होत आहेत. फार चांगली गोलंदाजी मित्र म्हणायला या ठिकाणी रुहान 11 या संघाच्या बाबतीत पाहायला गेलं तर. यस, थँक्यू डीजे. कारण इथे मात्र विकेट आली. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सांघिक कोट्यात 4था आणि वैयक्तिक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज योगेश पहिल्या चेंडूवरती धक्का देतोय. इथे मात्र पाहायला गेलं तर आणखी एक विकेट. आता मात्र या संकटातून कोणाला सावरला जावेल. अजय, एक काल असा होता टीम इंडियाचा, जसं तुम्ही फार मोठं वक्तव्य ऑस्ट्रेलियाच्या संबंधी केलं. एक टीम इंडियाचा असा एक काल होता की ज्यावेळी मात्र रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर हे ज्यावेळी आउट व्हायचे ना, त्यावेळी मात्र 4थी विकेट पडली का मग वातातीला सुरुवात व्हायची. एक तो काल पाहिला आपण. परंतु आता मात्र तसं होत नाहीये टीम इंडियामध्ये. आता इथे सरपंच 11चं तेच झालंय. जशी सलामीची जोडी बॅकफुटवरती आली आणि त्याच सलामीच्या जोडीच्या नंतर मात्र फार विकेट आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता मात्र या संकटातून एखाद्या हिऱ्याला चमकावं लागेल. जसं टीम इंडियाचा कोणता तरी मिडल ऑर्डरवरती येणारा खेळाडू चमकायचा आणि मग संघाला विजय प्राप्त व्हायचा, तसं मात्र आता या ठिकाणी करावं लागेल ते सरपंच 11 संघाच्या फलंदाजांना. सांगतच नाही.
आणखी एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. फार चांगली गोलंदाजी यावेळी येते, मात्र गोलंदाजांचा फार कस आहे. कारण मी तर आता म्हणेल रोहान 11 संघाचा आजच्या दिवसातलं भविष्य जर पाहायला गेला अजय तर फार चांगला आहे. कारण इतकी चांगली बॅटिंग लाईन त्यांची आली आणि त्याच्यानंतर सेकंड इनिंग मध्ये फार चांगली बॉलिंग आहे. म्हणजे खेळाडू निवडताना फार चांगलं केलंय त्यांनी. इथे फटका येतोय. थोडा औपचारिकतेच्या दृष्टीने हा सामना आता पाहायला मिळणार आहे. कारण आता चेंडू शिल्लक आहे ते मात्र 8 आणि विजयासाठी अजूनही 63 धावसंख्येची गरज आहे. इथे फटका येतोय. थोडा कव्हर रिझन मध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डिपेक्स्ट्राचा खेळाडू कोणतीही चुकी करत नाहीये. या क्षणी मात्र चेंडू फेकला जातोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जातंय, परंतु थर्ड अंपायरचं अपील या ठिकाणी येत आहे. यस, आमचे टेक्निकल टीम अर्थात गौरव सावंत यांची संपूर्ण टीम मात्र या ठिकाणी मार्गी लागते. माननीय भगवानजी धुले साहेब आणि नकलूजी कालन साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही या NPPL मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस, नक्कीच यावेळी जर पाहायला गेला तर काय आलं गौरव सावंत चेक करतायत का? थर्ड अंपायर आला. भाऊ वारला भाऊ. नाही ते बरोबर आहे, तुझं काम बरोबर आहे. कोणाला जितूला बोला, जितूला आउट आहे का सर? बोला. या ठिकाणी पाहायला गेलं तर नक्कीच आमचे ऑफिशियल इथे आउटचा इशारा येतोय. यस, फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होईल. आणखी एक झटका पाहायला मिळतोय. अद्यापपर्यंत जर पाहायला गेलं तर 8 विकेट गमावल्यात या ठिकाणी सरपंच 11 या संघाने. फार रोहान 11 मैदानात कोणतीही संधी त्यांच्यासाठी देत नाहीये. परंतु आता नेरल परिसर प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि याच नेरल परिसर प्रीमियर लीग साठी अर्थात सिद्धिविनायक गुडवन संघाचे खेळाडू आणि मोठे पॅकर ज्यांना म्हटलं जातं संकेतकडे यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. आणि नक्कीच त्यांचं वक्तव्य आहे की पुढच्या वर्षी या स्पर्धेदरम्यान त्यांच्याकडून सुद्धा एक टीम स्पॉन्सर केली जाईल. तर स्वागत आहे संकेतकडे तुमचं आणि तुमच्या शुभेच्छांचा सुद्धा स्वीकार आहे. जाऊया मैदानाकडे. औपचारिकता शिल्लक आहे. सामन्या दरम्यान जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता मात्र चेंडू शिल्लक आहेत. इथे फटका केला जातो. या ठिकाणी मात्र एकच धाव येणार. कारण आता तुमचा प्रवास फार खडतर आहे या सामन्यातला सरपंच 11. कारण सांगायला गेलं तर इथे षटक संपलाय. या ठिकाणी 4 षटकांचा सामना समाप्ती पथावरती आला. कारण आता शेवटचं षटक बाकी आहे. स्लॉगवर या सामन्याचा आपण पाहणार आहोत. परंतु पाहूया त्या सामन्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हे करतायत का. कारण आता फार अवकाश आहे. कारण धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 17 या आकड्यावरती. अजय, आपण पाहतोय ना फार सेन्सिबलने मैदानात सामना चालू आहे. तितकी तफावत या सामन्यात येताना दिसते. कारण आता चेंडू शिल्लक आहे ते मात्र 6 आणि विजयासाठी तब्बल 61 धावसंख्येची गरज आहे. जरा पंचांना पण विनंती आणि त्याच्या समेत खेळाडू तुमच्यासाठी वॉर्न केलं जात आहे. कारण आपल्याकडे अवधी आहे.
कारण 5 षटके आहेत आणि त्यांना पूर्णत्वाला न्यायचे आहेत. कारण आजचे सामने आपल्याला पूर्णत्वाला संध्याकाळपर्यंत जायचे आहेत, याची नोंद घ्या. आपण विलंब करू नका, कारण विलंब केला तर तुमच्यासाठी संध्याकाळचं सत्र घातक ठरू शकतं. प्रत्येकाने हा विचार करावा. आणखी एक फटका येतोय, हवाई सफर, हा ठोका आणि इथे मात्र झोका हवेचा, इथे फटका बसतोय. आणखी एक विकेट जाते, विकेट नंबर 9 बॅक टू पवेलियन. सुंदर फटका येतोय. आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर एकेरी स्वरूपातली धाव आली आहे. धावफलक 18 या आकड्यावरती फार डिस्टन्स येईल. नंतर जर विचार करायला गेलं तर या मॅच मध्ये आपण पाहतोय याचा फायदा मी तर म्हणेल रुहान 11ला इतका उंचीवरती नेऊन ठेवणार आहे की त्या उंचीवरून खाली खेचता खेचता बऱ्याचशा संघांची या ग्रुपमधली दमछाक होणार आहे. कारण हा सामना विजयी पदावरती नेणाऱ्यात कोणती शंका नाहीये. इथे मात्र अतिगाई केली जाते. नॉन स्ट्रायकर एंडचा खेळाडू चुकी करत होता. कारण नॉन स्ट्रायकर एंडच्या खेळाडूला आता मी सूचित करू इच्छितो की सामन्याचे चेंडू शिल्लक आहेत अजूनपर्यंत 3 आणि तुमच्यासाठी विकेट शिल्लक आहे ती मात्र शेवटची. आणखी एक फटका, ताकद कमावर गुस्सा ज्यादा, इथे विकेट गेली आहे. सांगण्याचं तात्पर्य इथे मात्र ऑलआउट पाहायला मिळतोय. आता मात्र आज सामना संपुष्टात आलाय. विजयी मोहर उमटवलाय रुहान 11 या संघाने या सामन्यावरती. दोन्ही संघांचं हार्दिक शुभेच्छा देईल पुढच्या सामन्यांसाठी. दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. लगेच आपण जो निर्णय घेतलाय, जो क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे, तर लगेच यायचे आपण ज्यांची फलंदाजी त्यांचे हँडशेक मारुती लाईनअप मध्ये हँडशेक करायचे दोन्ही संघ, त्यानंतर आपण बाहेर पडायचे. तर बासरे आणि विरले ग्रुप, चला आपण त्वरित वेळ नाही घ्यायचा आणि ज्यांची फलंदाजी आहे वसीम 11 या आपण लगेच पॅव्हलियन मध्ये बसून घ्या. लगेच तुमची फलंदाजी आहे ना, लगेच तयार राहायचं आपण. यस यस नक्कीच मॅन ऑफ द मॅचच्या किताबाकडे जाऊया. मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हॅलो 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 हॅलो. तर मी म्हणजे बाबा अनंता कालन यांना विनंती करतोय, या आपण यायचे, आपण आपल्या शुभास ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचे. दोन्ही बाबा या, आपण दोघांनी या. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो चेक. आपण पाहत आहात नेरळ परिसर प्रीमियर लीग 2022चा थरार पर्व दुसरं आणि
वासरे अँड बिर्ले ग्रुपचं फोटो सेशन आपण पाहू शकाल. एका आदरणीय दत्ताजी बिर्ले आणि त्यांच्या साथीनं पूर्ण सगळे त्यांच्या यंग ब्रिगेडियर किशोर मोरगे आणि टीम सज्ज होती आहे या सामन्याची लढत देण्याकरता. वसीम 11 या संघाच्या विपक्षामध्ये. तर नाणेफेक जिंकली सर्वप्रथम वसीम 11 संघानं आणि एक जोखीम भरा निर्णय अर्थातच बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. ज्या संघानं या मैदानात कालच्या दिवसात बॅटिंग केली त्या संघाचं मात्र त्या संघानं सर्वात जास्त यश संपादित होता. मला वाटतं हेच हेरला असावं वसीम 11 या संघानं आणि त्यामुळेच की काय प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हॅलो, जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. नक्कीच या सामन्याचा हिरो अर्थात ज्याने मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी बलकावले अर्थात फार चांगली बॅटिंग लाईन जर पाहायला गेलं तर 11 चेंडू आणि 33 धावांची रणझुंजार केली साकारणारा फलंदाज ठरला या सामन्याचा हिरो. अर्थात आपण पाहतोय बंटी माळी या आपण मॅन फ्रॉम वाकास. फार चांगली बॅटिंग लाईन त्यांच्या माध्यमातून पाहायला गेले. जर सामनावीरची ट्रॉफी आपण पाहायला गेलं तर या नेरळ परिसर प्रीमियर लीगसाठी ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या सौजन्याने ट्रॉफ्या पुरवल्या गेल्यात ते श्री यशवंतदादा भवारे व श्री नंदूदादा मस्कर यांचं मनापासून आभार व्यक्त करेल. दरम्यान मी हरिभक्त पारायण या बाबा आपण सुद्धा वरती आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ही ट्रॉफी दिली जाते. त्याच समेत आपण पाहतोय मेडल या ठिकाणी दिलं जात आहे बंटी माळे यांच्यासाठी. आणि त्याच समेत आपण पाहतोय या ठिकाणी 70 यांच्याकडून मात्र या ठिकाणी परफ्यूम देण्यात आलेला आहे. नक्कीच तो सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु बंटी माली मॅचला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी महत्वाचं आहे आपली सुरक्षा अतिशय महत्वाची असल्या कारणाने आपण त्याचा वापर करावा. तुम्हाला इथे मास्क सुद्धा पुरवला जातोय. आणि वसीम 11 संघाचे संघ मालक नसीम खान यांच्याकडून मात्र हे मास्क पुरवले गेले. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून स्वागत आहे. परंतु आपण बंटी माले यांच्याकडे जाणार आहोत. तत्पूर्वी आमचे संदीप गायकवाड त्यांचा मोह आवरला नाही आणि त्यांच्या समवेत फोटो सेशन. बंटी काय सांगाल या मॅच मध्ये? तर जरूर या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अगोदर यांच्याशी बोलून घ्यायचं त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचं. तर Okay. 70 शॉप करून तुम्हाला एक परफ्यूम आहे बंटी पण तो आता भेटणार नाही कारण तुम्ही बोललात नाही. हा तुम्ही बोललात नाही त्यामुळे तो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा होता. यस, नक्कीच मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल आपण पाहतोय आजच्या